हूँ अभी सोंदड़ के हाईवे महामार्ग पर। यहाँ पे कांग्रेस के पद अधिकारी द्वारा जो है आंदोलन किया जा रहा है इस रोड के लिए। आप देख सकते हो यह रोड के लिए आंदोलन कर रहे हैं कांग्रेस के सैकड़ों कार्यकर्ता है। आप देख सकते हो किस प्रकार यहाँ गड्ढा है। गड्ढा रहने की वजह से आने जाने वाले लोगों को काफी समस्या का सामना करना पड़ता है। आइए कांग्रेस के पद अधिकारी से जानने का प्रयास करेंगे किस प्रकार का आंदोलन है। क्या बोलेंगे? यह रोड में काफी गड्ढे हैं इसलिए आंदोलन कर रहे हैं। किस प्रकार की आप लोगों को समस्या होती है? ये रोड पर जब बना तभी हमने बोले कि एकेरी वाहतुक नहीं होना, दोनों तरफ से वाहतुक होना, और इन्होंने एकेरी वाहतुक करके इस रोड पे प्रदूषण फैलाए। उसके वजह से ये डामरी रस्तन हुआ नहीं और उसके वजह से पूरे गांव को आज 7 साल से पूरे धूल मिट्टी उनके शरीर में जाके उनको अस्थमा हुआ है और उनको बीमार हो रहे, उनकी जान की सिक्युरिटी नाही आहे। आज ऍक्च्युअल में खऱ्या अर्थामध्ये अगर पाहिलं आपण तर प्रत्येक माणसामध्ये सौंदर्याच्या प्रत्येक नागरिकामध्ये जो रोडवर बसलेला त्यांच्या दोनही साइडला अशी धूळ जमा झालेली आहे आणि त्यांच्या छातीमध्ये कप जमा झालेला आहे। पण सरकारचे डोळे उघडत नाही आणि रेल्वे पटरी आणि पूल असून ह्या पुलाचा बांधकाम हा अजूनपर्यंत बंद आहे। का बरं बंद आहे? 7 वर्षापासून प्रत्येक जणांनी इतके मोर्चे इतके रोडाचे गड्ड्याच्या कामाकरिता वारंवार सूचना देऊनही सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। याच्यासाठी सरकारने विचार करावा की हे लोक नाही हे जानवर आहेत का? आणि हा गावठाण रोड नसून एक नॅशनल हायवे रोड आहे आणि या नॅशनल हायवेची अशी दुर्दशा आहे त्यापासून होणाऱ्या प्रत्येक गावकरी नागरिक व येणाऱ्या जाणाऱ्या नॅशनल हायवेवर अशी दुर्दशा होत आहे जेणेकरून इथून येणारे जाणारे गोंदियाला हा जिल्ह्यातला एकमेव प्रास्ताविक रस्ता आहे। या रस्त्यापासून सौंदडला गोंदिया जिल्ह्याची सुरुवात होते आणि या सुरुवातीच्या रोडावर एवढ्या गोंदियाला मागा असलेला समजून आमच्यावर दुर्लक्ष करत आहे। तरी या शासनाने या रोडावर हे गड्डे बुजवून इथं डांबर रोड करून आणि वरून पुलाचा पूर्ण काम करायला पाहिजे। तो काम अजून बंद आहे। त्यापासून एकेरी वाहतूक आणि दुहेरी वाहतूक झाली पाहिजे आणि गावाच्या लोकांना त्रास जो आहे तो दूर झाला पाहिजे। आज सर्व सौंदर्याचे व्यापार बंद झालेले आहेत, लोकांकडे काम नाही, रोजगार नाही आणि लोक असे वनवन फिरत आहे, पण सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यातल्या त्यात या कोरोना काळामध्ये महामारी आली। कोरोनामध्ये सर्व गावामध्ये एवढ्या आमच्या गावामध्ये 57-58 लोक मेले। का बरं मेले? याचा मेन कारण हाच होता की त्यांना श्वास घेण्याकरता तकलीफ होत होती आणि या धुळामुळे श्वास होऊन त्यांना कोरोना करून त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आला। तरी या सरकारने ग्रामीण जनतेसाठी जी ही शासकीय ट्रेन आहे ही ट्रेन सुद्धा बंद केली आणि यासाठी जी लोकल ट्रेन आहे त्या सर्व बंद करून यांनी या रेल्वे मार्गावर एक्सप्रेस चालू केल्या आणि या एक्सप्रेस मार्गापासून ग्रामीण विभागाला काय फायदा होणार? गरिबीसाठी जनतेसाठी ही लोकल ट्रेन चालू केली जाते त्याच्यापासून लोकांना फायदा होईल, पण ती वेळेवर येत नाही आणि ट्रेनचाही मार्ग बरोबर नाही, बसचा मार्ग बरोबर नाही, इथं बस थांबत नाही आणि वारंवार गड्डे होऊन त्याच्यापासून जो लोक इथं प्रवासी येणं जाणं करतो त्याला श्वास घेण्याची तकलीफ होते। तरी या सरकारने ह्या श्वासवर का करावं की कोर्टात जावं की सरकारवर केस करावा असा हा विचार आहे। आणि त्यातल्या त्यात यांनी या मार्गातील जेवढे एक्सप्रेसचे हायवे रोड होते आणि ट्रेने होती ती ट्रेन बंद केली आणि त्यांचा इथं स्टॉप पण बंद केला। का बरं बंद केला आमचा स्टॉप? इथं यशवंतपूर कोरबा चालत होती, इंटरसिटी चालते, ती फक्त ग्रामीण विभागासाठी जात नसून ती आमच्या गावातून जाते पण आमच्यासाठी थांबत नाही। किती दुःखाची गोष्ट आहे। या जिल्ह्यामध्ये सळक अर्जुनी, देवरी, मोरगाव अर्जुनी आणि साकोली या दूर मार्गापासून हा एकमेव रेल्वे मार्ग आहे आणि त्या मार्गावर पण सुद्धा हे योग्य प्रकारचा कोणत्याच प्रकारचा ट्रेनचा सुद्धा स्टॉपेज देत नाही। यांच्या पूर्ण सरकारचा आमच्यावर दुर्लक्ष आहे। आम्ही निषेध करतो अशा सरकारला की त्यांनी आमच्यावर एकही प्रकारचा आमच्यावर आशीर्वाद न करता त्यांनी आमच्या मन दुखावलेलं आहे। तरी ही सरकार आज नाही उद्या आम्हाला उठून भोगावं लागेल आणि या सरकारने लोकांवर केलेला अन्याय कौन है इसके पीछे का जिम्मेदार? इतनी परेशानी हो रही है आप लोग को, कौन है जिम्मेदार? राजदीप बिल्डकॉन कंपनी। मी नीलकंठ गहाणे, माजी सरपंच फुटाळा तसेच पेंटामुक्तीचे अध्यक्ष। माझ्या गावच्या वतीनं माननीय नितीन गडकरीजी जेव्हा मोरगाव अर्जुनीला आले त्यावेळेस आम्ही आपल्या गावातून त्यांना निवेदन दिलं का तुमच्याजवळ पैसा नाही आहे, राजदीप बिल्डकॉन कंपनीला तुम्ही ठेकेदारी दिली आहे
त्यांच्याकडे पैसा नाहीये, काही मजुराचे पैसे डुबवले आहे, काही इंजिनियरचे पैसे डुबवले आहे. परंतु तुम्ही आम्हाला दोन्ही डायव्हर्सन तयार करून द्या, दोन्ही बाजूचे रस्ते तयार करून द्यावं. पुलियाचे काम लगेच 10 वर्षाच्या वाटमध्ये करेल तर चालेल. अशा प्रकारचं निवेदन मी माझ्या वतीनं माझ्या ग्रामपंचायत मधून त्यांना त्यांच्या हातामध्ये सोपविलं. त्यांनी म्हटलं का काम लवकर चालू होईल, रस्ते दुरुस्ती होतील. माझ्या एकट्या फुटाळा गावामध्ये 500-600 लोकसंख्या आहे, परंतु कमीत कमी 10 लोकांना अटॅक आलाय. मलाही सुद्धा अटॅक आलाय. मलाही सुद्धा 2-3 लाख रुपयाचा खर्च आलाय. 10 लोकांना अटॅक आलाय. ह्या धुळीमुळे सरकारला जाणीव नाही आहे. अशा प्रकारचं काम 5-6 वर्षापासून रखडलेलं आहे. सरकार रानावनामध्ये वाघ आणून सोडते, झाडं जंगला लावा म्हणते. बॉम्बे दिल्ली म्हणजे का नाही म्हणत झाडं लावा म्हणून. 15 वर्षाच्या बादमध्ये गाडी फेका म्हणते. सरकार पैसे देते का आपल्याच्यावरून आम्हाला गाड्या घ्यावाला? खेड्यामध्ये गाडी घेतात लोक 20,000ची 25,000ची आपल्या चौकासाठी. बॉम्बे दिल्लीच्या लोकांजवळ पैसे आहेत, ते रोजची गाडी घेऊ शकतात. परंतु खेड्यातले इस प्रकार की परेशानी हो रही है. आप महिला हो, महिला अगर इस रोड से गड्ढों से प्रस्तुति के लिए अगर गई तो उसकी क्या हालत होगी, आप बताओ महिला के नाते. खरं सांगायचं तर तुम्हाला हे सगळे परिस्थितीची जाणीव आहे आणि दिसत पण आहे. एवढी म्हणजे हालाकीची म्हणजे इथे परिस्थिती तयार झालेली आहे की नाकातोंडामधून ते सगळं गेलेलं आहे डोक्याच्या वर. म्हणजे परिस्थिती इथपर्यंत येऊन ठेपलेली आहे की आज जो हा आहे जागो सरकार जागोचा कार्यक्रम जो काँग्रेसच्या वतीनं आम्ही घेत आहोत, खरोखर सरकारला एक विनंती करेन की जो हा 7 वर्षापासूनचा काम रखडलेला आहे हा केव्हा होणार. उन्हाळ्यामध्ये धुळाचा त्रास, पावसाळ्यामध्ये चिखलाचा त्रास, खड्ड्याचा त्रास, आणि 1 वर्ष झालं तर सलग आम्हाला हा धुळाचा आणि पावसामुळे असे पडलेल्या खड्ड्यांचा त्रास होतो. तुम्ही कल्पना करू शकता. तुम्ही आताच महिलांबद्दल विचारलात की एखादी महिला जर डिलिव्हरीच्या पिरियड मध्ये जी जात असेल, परिस्थिती काय होत असेल, खड्ड्यामुळे तिची हाल कसे होत असतील. एक महिला म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत, त्याची जाणीव ही एक महिला म्हणूनच समजू शकतो. आरोग्य विभागापासून तर सगळ्या गोष्टी या गावामध्ये त्रस्त आहेत. ह्या धुळाच्या कारणामुळे आमचं जवळपास 26 ते 27 वर्ष लग्नाला झाले. धुळाचं साम्राज्य एवढं आम्ही कधी पाहिलंच नाही, ते आज आम्हाला पाहावं लागत आहे ह्या रोडाच्या कारणाने. एक तरफ लाडली बहना योजना शुरू है देश महाराष्ट्र में और उसी तरह जो है लाडली बहना इस गड्ढे से जा रही है, क्या बोलेंगे? जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है. सबसे पहले लाडली बहन जो योजना है वो तो बिल्कुल नाकामी है. वो सिर्फ इलेक्शन के माध्यम से उन्होंने महिलाओं को जागृत किए कि वोट हमको कैसे मिलना चाहिए, लेकिन ये गलत है. सबसे पहले उन्होंने ये गड्ढे दुरुस्त करना चाहिए. मैं सड़क अर्जुनी से डेली अपनी लड़की को लोहिया स्कूल में पहुंचा के देने के लिए आई थी. उस दिन गड्ढे में पानी था, मुझे समझा नहीं तो मैं गड्ढे में गिर गई, मेरे कमर को लगा है. आज एक तरफ लाडली बहना योजना शुरू है, 1500 रुपए लाडली बहना को देने वाले, और यह गड्ढों से लाडली बहना को जाना पड़ रहा है, क्या बोलेंगे आप इस माध्यम से? हॅलो, माझं नाव लता गहाणे. मी ग्रामपंचायत कुठे आहे ते सरपंच म्हणून काम करत आहे. हे 7 वर्ष झाले. 1919 पासून राजदीप बिल्डर्स वाल्याकडे आम्ही अनेक निवेदन दिले. याच्या पूर्वी सुद्धा आपले माजी खासदार सुनील भाऊ मेंढे यांनी आम्हाला फक्त 2.5 महिन्याची मुदत दिली होती की 2.5 महिन्यात परिपूर्ण काम होईल. आणि माजी खासदार या रस्त्यानं कितीतरी वेळा गेले तरी सुद्धा सरकारचे डोळे झाकलेले आहेत. मी तुम्ही लाडली बहीण या विषयावर बोलले. आम्हाला लाडली बहीण नकोच पाहिजे, काही गरज नाही. आम्हाला आमच्या हक्काचेच पाहिजे साहेब. मला सांगा की लाडली बहीण म्हणजे लाडल्या बहीणमध्ये शासनाने कितीतरी म्हणजे अटी ठेवलेल्या आहेत. 21 ते 60 वर्षापर्यंत लाडल्या बहीण योजनेचा त्यांना लाभ देत आहे, 60-65 पर्यंत. मला सांगा साहेब की 21 वर्षाच्या वय असलेल्या आमच्यासारख्या तरुण लेडीजला काही गरज नाही आहे. शासनानं जर द्यायचंच आहे तर शासनानं गॅसचे रेट कमी करायला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाचे धानाचे जे माल आहे त्याचा रेट वाढला पाहिजे. सरसकट हमी भाव त्यांनी दिला पाहिजे. शेतकऱ्यांची वीज माफी केली पाहिजे. बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे. याच्या लाडली बहीण म्हणजे मी सरळ सांगते साहेब, काही लाडली बहीण नाही आहे. येणाऱ्या विधानसभेसाठी हा लालीपाप आहे साहेब, लालीपाप. क्या बोलेंगे? यह रोड काफी गड्ढे भरी है, गड्ढे से जाना पड़ता है. काफी लोगों को यहाँ पे मतलब हादसा हो रहा है या कभी काफी लोगों को इसमें जान भी जा सकती है. शासन प्रशासन क्या बड़े हादसा होने का इंतजार कर रही है? मी एक ड्रायव्हर आहे.
तुमच्या न्यूजच्या माध्यमातून माननीय नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांना एक प्रश्न विचारायचा आहे। मागे नितीन गडकरी साहेब बोलले होते का तुमच्या गाड्यामुळे जर रस्ते तुटले तर त्याची भरपाई गाड्यावाल्याकडून घेऊन, आज या खराब रस्त्यामुळे आमच्या गाड्या तुटत आहेत, त्याची भरपाई नितीन गडकरी देणार का? देशाचा प्रधानमंत्री संसदेमध्ये म्हणते आम्ही स्पेस टेक्नॉलॉजीने रस्ते बनवतो। 5 स्पेस टेक्नॉलॉजीचे रस्ते कसे आहेत? हा 3 वर्ष झाला रस्ता बंद आहे, रस्त्याचं काम बंद आहे। आपल्या मुलीला आम्ही शाळेत सोडायला जातो, टायरमुळे उडणाऱ्या गोट्यामुळे जर आमच्या मुलाबाळांना इजा झाली तर त्याची भरपाई नितीन गडकरी भरून देणार का? एवढाच तुमच्या न्यूजच्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा। क्या बोलेंगे आप, क्या बोलेंगे? अब्दुल कलाम से मैं गया हूँ, नितिन गडकरी बात करके क्या बोलता है कि मैं रोड करके दूंगा, और फडणवीस जी बता रहा था हमको तकलीफ ये बहुत है, बहुत पुलिया बने, लेकिन ये क्यों नहीं बनता? रेलवे का परमिशन मिल गया, क्यों नहीं हुआ? एक तो रेलवे इधर जाती थे, रोड ट्रैफिक उधर लगती है, कहाँ पे? कोमारा तक तो वहाँ तक साकली तक बहुत परेशानी है। एक परसों के दिन बुधवार के दिन एक लेडीज और ये गाड़ी लेना अपने तुम्हारे ट्रैफिक वाले नहीं बीजेपी नहीं, वो ट्रैफिक वाले। एक तरफ नितिन गडकरी बोल रहे हैं कि पूरे देश में विकास हो रहा है, रोड बन रहे अच्छे, तो ये रोड अच्छा है क्या? क्या बोलेंगे? 2017 पासून हे रेल्वेचं जे ब्रिज बनत आहे या राजदीप कंपनीला ते ठेका देण्यात आलेला आहे आणि तेव्हापासून जवळजवळ 7 वर्ष झालेले आहेत या संत गतीनं काम चालू आहे आणि यामुळे वाहतुकीची एवढी मोठी कोंडी झालेली आहे की माणसाचं जगणं सुद्धा, आणि जे आज ड्रायव्हर लाईन आहे सर्व वाहतूकधारक आहेत, अनेक कंपन्याचं गाड्या चालतात या नॅशनल हायवेवरून, इतकं मोठी भयावह त्यांची दुरुस्ती, गाड्यांचं नुकसान, येणाऱ्या प्रवाशांचं नुकसान आणि सौंदळवासियांचं परिसरातील सर्व जनतेचं जे नुकसान, आरोग्याचं नुकसान म्हणा, सर्व दृष्टीनं ज्यावेळी वाहतुकीची कोंडी होते, एकेरी वाहतूक आहे, दुहेरी वाहतूक झाली पाहिजे, सर्व रस्ते आहेत, खालचं ओव्हरब्रिजचं काम बंद आहे। त्या सिन्हा नावाचा जो डायरेक्टर आहे त्यांना आम्ही जवळजवळ प्रत्येक 2 दिवसाआड त्याला फोन करत असतो किंवा गड्डे बुजवा। आता 4 दिवसापूर्वी इतकी मोठी वाहतूक कोंडी झाली होती की सर्वांचं नुकसान झालं। अनेक या ठिकाणी ज्या धावणाऱ्या गाड्या असतात त्यामध्ये अनेक लोक अडून पडतात, ज्या ॲम्ब्युलन्स असतात त्यामध्ये अनेक पेशंट असतात, त्यांना त्यांचा जीव घेणा प्रकार हा चालत आहे। म्हणून आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हे जे काम रखडलेलं आहे आणि ओव्हरब्रिजचं काम सुरू करून जनतेला होणारा त्रास दूर करण्याच्या दृष्टीने काम करावं। यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वाहतूक काँग्रेस जिल्हा आणि तालुक्याच्या वतीनं हे चेतावणी आंदोलन देण्यात आलेलं आहे। यानंतर जर येत्या काही दिवसात याचं काम बरोबर झालं नाही तर आम्ही रस्ता जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी ही चेतावणी म्हणून आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। या ठिकाणी आमचे आदरणीय खासदार प्रशांतजी पडोळे साहेब, जिल्हा अध्यक्ष आदरणीय बनसोड साहेब आणि आमचे वंजारी साहेब, अभिजितजी वंजारी या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत। आणि आम्हाला विनंती आहे या ज्यांच्याकडे राजदीप कंपनी बहिष्कृत असेल दुसऱ्या कंपनीला ठेका द्यावा आणि जी वाहतूक आहे खालची ही सुरळीत करावी। इस प्रकार के गड्ढों से जनता को जाना पड़ रहा है, काफी समस्या का सामना करना पड़ रहा है। आने वाले विधानसभा में आप लोग की और जनता की क्या भूमिका रहेगी? येणाऱ्या काही दिवसामध्ये जनतेची भूमिका हीच राहणार आहे की हे जे गड्डे दिसत आहेत ह्या आमच्या आया बहिणींना जो त्रास होता, आज या गड्ड्यामध्ये रोवलेला आहे, मच्छी सापडत आहे, ही भूमिका राहणार आहे। आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसची सरकार बनणार आहे आणि भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांना आम्हाला बनवायचं आहे आणि ते लोकनेते आहेत आणि या ज्या समस्याकडे आहेत सन्माननीय नानाभाऊ पटोले हे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही काल सन्माननीय तालुका अध्यक्ष यांच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशन डुकीपार येथे गेलो असता त्यांनी आमच्याकडून हमी पत्र लिहून घेतलं की इथे जर ट्रॅफिक जाम झाली 10 मिनिटाची तरी आम्हाला सर्वांवर गुन्हे दाखल होतील। मी त्यांना एकच प्रश्न विचारतो आहे, तर जर आमच्यामुळे 10 मिनिटासाठी ट्रॅफिक जाम केल्यानं गुन्हे दाखल होत असतील तर मग नितीन गडकरी आणि इथला जो वाहतूक हे आहे त्या मंत्र्यावर सुद्धा कायदेशीर कार्यवाही व्हायला पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा FIR लागायला पाहिजे। जर आम्ही रस्त्यावर लोक येत असतो आमच्यासाठी कायदा आणि मंत्र्यासाठी कायदा का नाही, ही भूमिका आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेत आहोत। आणि म्हणून आज हे काँग्रेस पक्षाचं
म्हणजे एकंदरीत सरकारला जागे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीनं सन्माननीय नाना पटोले साहेबांचे आदेशान्वये आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय बनसोड साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वात हे आमचं आंदोलन सुरू आहे। एकंदरीत भारतामध्ये 3 प्रसिद्ध आहेत। आम्ही सर्वप्रथम इथे पूजन केलं, नंतर भजन केलं आणि आता आम्ही रस्त्यावर येऊन सन्माननीय खासदार साहेब आणि अभिजितजी वंजारी यांच्या नेतृत्वाखाली आता भांडण करणार आहोत, शासनाच्या विरोधात भांडण करणार आहोत। आणि 15 ऑगस्ट पर्यंत जर हे रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर आम्ही आमच्या तालुकाध्यक्ष सन्माननीय मधुसूदन भाऊ दोनोडे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। यासाठी जनता रस्त्यावर उतरणार आहे आणि यासाठी सन्माननीय नाना पटोले साहेबांच्या आदेशानुसार आजचा हा कार्यक्रम इथे आम्ही घेत आहोत। क्या बोलेंगे नीलम भाऊ, आप युवा हो, काफी युवा वगैरह यहाँ से जाते हैं, गड्ढों का सामना करना पड़ता है, काफी युवाओं का हादसा होता है, वो जीवन देखने के पहले ही जीवन उनका समाप्त हो रहा है, क्या आह्वान करेंगे शासन प्रशासन को? मैं सोंदड़, मेरा एक बालपन यहाँ पे गया है सोंदड़ में, तो मैं जब का सोंदड़ देखता हूँ, एक सोंदड़ बहुत अच्छा सुबलाम सुफलाम गाँव था। और आज देखो कि हमारे लोगों को ये ब्रिज के कारण इतनी तकलीफ हो रही है कि अभी एक हमारे अंकल मिले थे, उन्होंने बताया कि मेरे को ये इसके कारण हार्ट का प्रॉब्लम हुई, सर्जरी हो गई, 2-2, 3-3 लाख रुपए लोगों को लग रहे हैं, जो बोल नहीं पा रहे, जो आपके सामने आ रहे उनको आपको समस्या बता रहे, पर बाकी ऐसे लोग बहुत है। आज आदरणीय नाना भाऊ पटोले जी के इनके मार्गदर्शन में तालुका अध्यक्ष दोनोडे साहेब, आदरणीय काका जी, इनके नेतृत्व में ये सब आज का आंदोलन यहाँ पे एक सक्सेस हुआ है। अभी खासदार साहब भी आ रहे और ये हम सरकार को बताना चाहते हैं, ये सोई हुई सरकार है, भारतीय जनता पार्टी या राज्य की बोलो या केंद्र की बोलो, ये सोई हुई सरकार को हम ये माध्यम से हम जगाना चाहते हैं कि अभी तो भी जगो, हमारे लोग मर रहे। अभी मेरे को एक कल डॉक्टर ने बताया कि जो अपन ने कोरोना वैक्सीन लगाए, वो कोरोना वैक्सीन में एक वो मारने की दवाई है, वो कोरोना वैक्सीन के इससे लोगों को अटैक आ रहे हैं, लोग मर रहे हैं। ये लोगों सरकार को चिंता नहीं, हमको ये सरकार मारना चाहती है, गरीबों को पूरे हटाओ, ये ऐसी प्लानिंग है। वैसी गरीबों कैसी तकलीफ हो सकती है? ये भारतीय जनता पार्टी, केंद्र की सरकार और राज्य की सरकार ये हमारे को तकलीफ हमेशा देती है, चाहे बेरोजगार बोलो, चाहे सब कुछ मामले में तकलीफ देने का काम ये कर रही है। और हमने एक वार्निंग दी है, अजय भाऊ ने बोले हैं कि 15 अगस्त के पहले नहीं हुआ तो हम ये आंदोलन को एक तीव्र आंदोलन बनाएंगे। ऐसे क्या बोलेंगे इस माध्यम से? रोड में गड्ढे हैं, काफी गड्ढों का सामना करना पड़ता है आने जाने प्रवासी को। हे बघा, यापूर्वी सोंदडची स्थिती फार चांगली होती आणि हा जो पुलिया या ठिकाणी उड्डाण पुलिया बनत आहे, या उड्डाण पुलियाचं काम संत गतीने आणि एकदम आता पावसाळ्यात बंदच आहे, त्यामुळे ही खालून जी वाहतूक तात्पुरती केलेली आहे ही व्यवस्था, ह्या तात्पुरती व्यवस्था ही अशी असते का की तात्पुरती व्यवस्थेमध्ये नेहमी त्याची डागडुजी करायला पाहिजे? पण सुरुवातीपासून जे या डायव्हर्सन या ठिकाणी जो केलेला आहे महामार्गाने, तो डायव्हर्सन जसाचा तसाच आहे। किती गड्डे पडलेले आहेत। आता पोलीस लोक 10 मिनिट जरी तुम्ही ट्रॅफिक जाम केली तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू म्हणतात। आणि इथे नागपूरला जाणारा व्यक्ती किंवा इकडे रायपूरला जाणारा व्यक्ती इथं अर्धा तास, पाऊण तास या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते, या ठिकाणी एकेरी वाहतूक असल्यामुळे। आणि फार मोठी हाल अपेष्टा चालकाला, गाडी मालकाला या ठिकाणी सहन करावं लागतं। आता सांगितलेलं आहे बऱ्याच लोकांनी की शाळेत जाणाऱ्या तिकडून इकडच्या आणि तिकडच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्या पाल्याला शाळेत नेऊन द्यायसाठी किती त्रास होते। बाईकवाले कितीतरी या ठिकाणी बाईक घेऊन पडलेले आहेत, त्यांची म्हणजे कंबर किंवा बाकीच्या शरीराला इजा झालेल्या आहेत। त्यामुळे ह्या गोष्टी फार म्हणजे गंभीर गोष्टी आहेत आणि ह्या गंभीर गोष्टीकडे जर प्रशासन, केंद्र सरकार, महामार्ग शासन या ठिकाणी नॅशनल हायवेचं शासन जो प्राधिकरण आहे तो या ठिकाणी जर लक्ष देत नसेल आणि हे अशा पद्धतीचं या ठिकाणी हा रस्ता जर खराब झालेला आहे तर किती फार मोठी ही दयनीय अवस्था दूर केली पाहिजे। माननीय नितीन गडकरी साहेबांनी यांनी स्वतः या ठिकाणी लक्ष घालून या ठिकाणी स्वतः 15 ऑगस्ट पर्यंत म्हणा की ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्णपणे याची दुरुस्ती केली पाहिजे, हे या ठिकाणी माझं मत आहे। या ठिकाणी सोंदडवासियांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो। आजूबाजूच्या परिसरातील हायवेने जाणाऱ्या, रायपूरला, नागपूरला जाणाऱ्या लोकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो। हा त्रास कमी झाला, हा त्रास पूर्णपणे
या प्रशासनाने केंद्र सरकारने राज्य महामार्गांनी मिटविला पाहिजे नाहीतर अजून हा आंदोलन